जय शिवराय मित्रांनो, अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही कृपया हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही जर ज्या ठिकाणी अर्ज करणार आहात तुमच्या भागामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर व्यवस्थित न चुकता अर्ज करायचा आहे. सध्या आता लातूर जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये अर्ज सुटलेले आहेत, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या बाहेर लातूर जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत अशा 2 विभागामध्ये 2 ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत या संदर्भातला यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे, कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अर्ज कसा भरायचा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की भरतीसाठी नियम व अटी व पात्रता आणि लागणारी कागदपत्र ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अर्ज हा जो संदर्भातला पूर्ण अर्ज आहे तो अर्ज कसा भरायचा ते तुम्हाला या ठिकाणी आपण सांगणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज मिळणार आहे. अर्ज कुठे मिळणार तुम्हाला, महत्त्वाची गोष्ट, अर्ज तुम्हाला कुठे मिळणार तर जिल्हा परिषद एकात्मिक बालविकास विभाग या ठिकाणी तुम्हाला या संदर्भातला अर्ज मिळणार आहे. अर्ज अशा 4 ते 5 पानामध्ये अर्ज तुमचा असणार आहे. मग याच्यामध्ये सर्व कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अर्जामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. पहिली गोष्ट, हा झाला पहिला पेज झाला हा. त्यानंतरचं हे दुसरं पेजेस शैक्षणिक अर्हता संदर्भातली माहिती तुम्हाला जोडायची आहे. इथं तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. कागदपत्र कोणते कोणते जोडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे पान असणार आहे. त्यानंतर प्रतिज्ञापत्र या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, ते तुम्ही भरायचं आहे. परिशिष्ट बचं प्रतिज्ञापत्र आहे. प्रपत्र स्वयंघोषणापत्र हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. या संदर्भातला संच तुम्हाला महानगरपालिका व झेडपी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, अर्ज कसा भरायचा. पहिली महत्त्वाची गोष्ट, वरचा जो कॉलम आहे आवक क्रमांक व जावक क्रमांक हे तुम्ही भरायचं नाही. ठीक आहे. चला पुढं. आता इथून पुढं तुम्हाला अर्ज भरायचा आहे. इथून खाली तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. हे बघा, अशी सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. सुरुवातीला बघा, इथं अंगणवाडी मदतनीस हे ऑलरेडी तिथं लिहिलेलं आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात. नंतर विवाहित आहात की नाही, होय किंवा नाही या ठिकाणी लिहायचं आहे. असेल तर होय, नसेल तर नाही लिहायचं आहे. अर्जदार विवाहित असेल तर विवाह झाल्याची तारीख, विवाह लग्नाची तारीख लिहायची आहे. उमेदवाराचे विवाहापूर्वीचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. तुमच्या डॉक्युमेंटवरती जे काय मार्कशीटवरती असेल ते. उमेदवाराचे विवाहानंतरचे नाव लिहायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. इथं सर्व पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तिथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचं वय या ठिकाणी किती होत आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. धर्म कोणता इथं लिहायचं तुम्हाला. जात, पोटजात, प्रवर्ग इथं लिहायचं आहे, इथं तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहात काय, होय किंवा नाही असल्यास प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडायची आहे. होय असेल तर होय, नाही असेल तर नाही लिहायचं आहे. त्यानंतर खाली बघा, उमेदवार विधवा आहे की नाही, होय किंवा नाही या ठिकाणी लिहायचं आहे. विधवा असल्या त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सोबत जोडावं लागणार आहे. नंतर घटस्फोटित आहे की नाही या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे, टिकमार्क करायचे आणि त्या संदर्भातले तुम्हाला प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर बघा, उमेदवार अनाथ आहे की नाही, असेल तर होय, नसेल तर नाही आणि असेल तर तुम्हाला त्या संदर्भातलं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. उमेदवार स्थानिक रहिवासी आहे का, होय, रहिवासी दाखला या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे, इथं होय लिहायचं आहे. त्यानंतर खाली 16वा मुद्दा आहे बघा, उमेदवार आज रोजी हयात असलेल्या अपत्यांची संख्या तुम्हाला किती संख्या आहेत, मुले किती आहेत, मुलं किती आहेत, एकूण किती आहेत. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एकूण फक्त 2 जिवंत अपत्य असणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहात. हे महत्त्वाचे मुद्दा आहे. त्यानंतर बघा, शैक्षणिक अर्हता संदर्भातला हा अर्ज तुम्हाला मिळणार आहे, तो अर्ज तुम्ही भरायचा आहे. या ठिकाणी तुम्ही शिक्षण लिहायचं आहे. 10वीचं शिक्षण झालेलं आहे. उत्तीर्ण वर्ष लिहायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला इथं बोर्डाचं विद्यापीठाचं नाव लिहायचं आहे.
मार्क लिहायचे आहेत आणि इथं टक्केवारी लिहायची आहे. त्यानंतर 12वीच्या संदर्भातला सुद्धा अशीच तुम्ही माहिती टाकायची भरायची आहे. पदवी झाली असेल तर पदवीसुद्धा अशीच माहिती भरायची आहे. पदव्युत्तर झाला असेल तर त्याची अशी माहिती भरायची. B.Ed झाला असेल तर त्याची अशीच माहिती लिहायची भरायची आहे. MSIT CCC झाले असेल तर त्याची इथे माहिती भरायची आहे. इतर काय तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता, सांगू शकता. त्यानंतर पुढं बघा काय आहे, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाचा अनुभव असल्याचं अनुभवाचा तपशील सोबत मूळ प्रमाणपत्र जोडायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जर अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून जर काम करत असाल मिनी अंगणवाडी सेविकामध्ये तर तुम्हाला डायरेक्ट मदतनीस म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमची बढती होऊ शकते. तर या ठिकाणी हे तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर शासनमान्य अंगणवाडी नाव व पत्ता हे तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. शासनमान्य अंगणवाडीचे नाव जे ठिकाणी तुम्ही अर्ज करत आहात त्या ठिकाणी आणि कधीपासून तुम्ही तिथं कार्यरत आहात हे तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे. जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही यापूर्वी कामावरती तिथे असाल तर हा त्यांच्यासाठी मुद्दा आहे. जे नवीन आहे त्यांनी हा मुद्दा भरायचा नाही. 18 नंबरचा मुद्दा भरायचा नाही. त्यानंतर पुढं बघा 19 नंबरचा मुद्दा काय म्हटलं ह्यांनी, अर्जदाराने अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावायचे आहेत. कागदपत्रे पुढे होय व नसल्यापुढे नाही लिहायचं आहे. हे तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहेत. कोणती होय किंवा नाही म्हणायचं. गुण प्रमाणपत्र आहे की नाही हे सगळं या ठिकाणी होय किंवा नाही आहे नाही या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानंतर पुढं बघा आता या ठिकाणी कागदपत्राचा विषय आहे. त्यानंतर रहिवाशी दाखला, डोमासाईल जे काय असेल तहसीलदारचं यांचं ते ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. विधवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. अनाथ असल्याचं हे डॉक्युमेंट जोडायचं आहे. त्यानंतर जातीचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. असे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज भरायचा आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे बघा, अर्ज भरताना महाराष्ट्र शासन राजपत्रित प्रतिज्ञापत्र नमुना नियम 4 यानुसार तुम्हाला काय भरायचं आहे. श्रीमती कुमारी, लग्न झाले असेल तर कुमारी खोडायचं, श्रीमती ठेवायचं आणि लग्न झालं नसेल तर श्रीमती खोडायचं, कुमारी ठेवायचं. इथं तुमचं नाव लिहायचं. त्यानंतर श्री यांची मुलगी किंवा तुमच्या वडिलांचं नाव ते ठिकाणी लिहायचं. वय लिहायचं, वर्ष जे काय असेल ते राहणार तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. लातूर जिल्ह्यातील तुम्ही असणं गरजेचं आहे किंवा त्या जिथे अंगणवाडी भरती आहे त्या विभागातील तुम्ही असणं गरजेचं आहे. पुढे याद्वारे पुढील प्रमाण असणे जाहीर करते की मी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी सरळ सेवेने अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर आज रोजी मला टिंब संख्या इतकी हयात मुले आहेत. हे काय आहे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जो आहे. हयात मुलं जेवढी आहेत तेवढीच तुम्हाला त्या ठिकाणी संख्या लिहायची आहे. तर इथं तुम्हाला मुलांची नावं लिहायची आहेत. 1 आणि 2 ठिकाणी मुलांची मुलीची नावं लिहायची आहेत. शिवाय कॉलममध्ये तुम्हाला जन्मतारीखसुद्धा मेन्शन करायची आहे. या ठिकाणी ठिकाण दिनांक लिहायचा आहे. इथं तुमची सही मारायची आहे. जे काय असेल ती सही तुम्हाला या ठिकाणी मारायची आहे. त्यानंतर बघा परिशिष्ट व प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंबाचं सुद्धा प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. इथंच तो कॉलम पुन्हा तोच दिलेला आहे, त्यांनी अर्ज दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ते जोडायचं आहे. हा अर्ज भरायचा आहे. त्यानंतर स्वयंघोषणा प्रमाणपत्र जे काय आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव पत्ता लिहायचा आहे. अशा पद्धतीने हे जे काय सर्व आहेत हा कॉलम तुम्ही भरायचा नाही. ही अर्जाची पोहोचपावती आहे आणि कार्यालयीन वापरासाठी आहे. ते अधिकारी तुम्हाला हे सर्व चेक करून अर्ज स्वीकारताना पोचपावती तुम्हाला देणार आहेत. तर अशा पद्धतीने बघा अर्ज तुम्ही भरायचा आहे अंगणवाडी भरतीमध्ये, अंगणवाडी मदतनीस या पदासाठी. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी डीपमध्ये पाहणार आहोत की बाबा लहान कुटुंबाचं व्याख्या काय, त्याचं कसे गणित असणार आहे आणि तुम्हाला मार्क कशी मिळणार आहेत, कोणत्या विषयाला, कोणत्या प्रमाणपत्राला, कोणत्या एज्युकेशन झाल्यावर किती मार्क मिळणार आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे कृपया तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा प्रत्येक विभागानुसार जे काय डॉक्युमेंट आहे त्याचं स्ट्रक्चर हे थोडंफार बदल आहे, वेगवेगळं आहे. त्यामुळे तुम्ही ज्या विभागात ज्या अंगणवाडीत भरतीसाठी अर्ज करत आहात तेथीलच तुम्ही अर्ज घ्यायचा आहे. हे लातूर शहर महानगरपालिकेसाठीचा अर्ज आहे तो या ठिकाणी वेगळा आहे आणि लातूर जिल्हा नगर परिषद किंवा
नगरपंचायत यासाठीचा अर्ज हा वेगळा आहे. म्हणजे थोडंफार स्ट्रक्चर माहितीचं वेगवेगळं असू शकतं. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे लातूर महानगरपालिकेमध्ये ठळक असं मुद्द्याने हे प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांनी जोडलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे. त्यानंतर पुनर्विवाह केलेला आहे की नाही, किंवा विधवा असल्यास त्यांचं स्वयंघोषणापत्र या ठिकाणी जोडायचं आहे. अनाथ असल्याचं स्वयंघोषणापत्रसुद्धा या ठिकाणी त्यांना जोडायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज कधी करायचा आहे, 2/5 पर्यंत अर्ज करायचा आहे. म्हणजे 2 मे 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करणे सुरू झालेले आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 2 मे 2025 अशी अर्ज करण्याची तारीख आहे. ते कशासाठी, तर अंगणवाडी लातूर महानगरपालिका याच्यासाठी 2/5 पर्यंत अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. तर अशा पद्धतीने आज आपण बघितलेलं आहे, सर्व सविस्तर माहिती बघितलेलं आहे. या संदर्भातली आणखी व्यवस्थित माहिती तुम्हाला दिली जाणार आहे वेळोवेळी. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.